सावित्री ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1821 मध्ये सातारा जिल्ह्यातील रायगाव येथे झाला. माझ्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी निमसे पाटील असे होते. मी अगदी 9 वर्षांची असताना माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. लग्नाआधी मी अशिक्षित होते, त्यामुळे मला ज्योतिरावांनी लिहायला वाचायला शिकवले. 1 जानेवारी 1848 मध्ये मी व ज्योतिरावांनी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यावेळी मुलींना शिकवणे असा विचार कोणी केलाच नव्हता, त्यामुळे मुलींना शाळेत पाठवण्याचे धाडस कोणी केलेच नाही. मी व ज्योतिरावांनी मुलींना शिकवण्याचा जणू विडा उचलला होता. मी व ज्योतिराव लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना समजावं लागलो, पण हाती लोकांच्या शिवाशापाऐवजी काहीच मिळत नव्हते. जेमतेम काही मुली जमल्यानिमित्ताने मी शिकवायला सुरुवात केली. ज्योतिरावांनी व मी सतीप्रथा, बालविवाह, केशवपरी इत्यादी वाईट प्रथांवर आळ्या घातल्या. ज्योतिरावांनी आपले सर्व जीवन समाजसेवेसाठी वाहिले व मी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. वर्ष लोटत गेले. आम्ही आमचे समाजकार्य सुरू ठेवले होते. 28 नोव्हेंबर 1890 मध्ये माझा काळा दिवस म्हणावा लागेल. त्या दिवशी ज्योतिरावांचे निधन झाले. मी पार खचून चालले होते. काय करावं काय नाही काय सुचना असं झालं होतं. पण एवढ्या सगळ्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्या एकटीच्या खांद्यावर होती. त्यांना मी पाठ दाखवू शकत नव्हती. म्हणून धाडस केलं व निर्णय घेतला. ज्योतिरावांनी मार्गे लावलेली गाडी आता मी स्वतः पुढे नेणार होती. ज्योतिरावांचे सत्यशोधक, समाज समता हे आंदोलन मी चालवायला घेतलं. तसेच माझं लेखनही सुरूच होतं. 1892 मध्ये माझं 52 कशी रत्नाकर व ज्योतिरावांची भाषणे अशी दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. 1897 मध्ये पुण्यात महाभयंकर प्लेगची सुरुवात झाली. आम्ही लोकांची सेवा शुश्रूषा करायला लागलो. त्या काळात माझं स्वतःकडे लक्ष द्यायचंच राहून गेलं. 10 मार्च 1897 मध्ये मी ही प्लेगला बळी पडली. मरणाला मी कधीच घाबरले नव्हते, कारण मरताना मी समाधानी होते. भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका होण्याचा मला गर्व होता, पण एक लेखिका म्हणूनही मी तेवढीच समाधानी होते. धन्यवाद.